भगवते वाय ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आज आपण चर्चा करत आहोत स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 34 यावर. कृपया माझ्यासोबत तुम्ही गाऊ शकता. भावयत्येष सत्वेन आयतेश सत्वेन लोकान् वै लोकभावनः लोकान् वै लोकभावना लीलावतारानुरतो लीलावतारान्तो देवतिर्यन्नरादिषु पतिर्यन्नरादिषु भावयत्येष सत्त्वेन भावयत्येष सत्त्वेन लोकान् वै लोकभावनः लोकान् वै लोकभावना लीलावतारानुरतो लीलावतारानुरतो देवतिर्यन्नरादिषु देवतीर्यन्नरादिषु भावयत्येष सत्त्वेन भावयत्येष सत्त्वेन लोकान् वै लोकभावनः लोकान् वै लोकभावना लीलावतारानुरतो लीलावतारानुरतो देवतिर्यन्नरादिषु तिर्यन्नरादिषु. रूपात शील रूपात भावयती पालन पोषण करतो. एषः हे सर्व सत्वेन सत्वगुणाने लोकान सर्व लोकांना वै सामान्यतः लोकभावनः सर्व विश्वाचा स्वामी लीला लीला अवतार अवतार अनुरतः धारण करून देव देवी देवता तिर्यक निम्न पशु नर मनुष्य आदिषु इत्यादीमध्ये. भाषांतर. याप्रमाणे विश्वाचे स्वामी देवता मनुष्य आणि निम्न योनीतील जीवांचे वास्तव्य असलेल्या सर्व गृहलोकांचे पालन पोषण करतात. अवतार ग्रहण करून ते अशा सर्वांना सत्वगुणात प्रस्थापित होण्याची संधी देतात. तात्पर्य शिलप्रभुपाद की जय. भौतिक विश्वे असंख्य आहेत. प्रत्येक विश्वात असंख्य ग्रहलोक आहेत. त्यांच्यावर विभिन्न प्राकृतिक गुणांचे विभिन्न श्रेणीतील जीव निवास करतात. भगवान विष्णू प्रत्येक ग्रहलोकात जीवांच्या प्रत्येक समाजात अवतार धारण करतात. प्राणीमात्रांमध्ये भगवत धामात जाण्याची इच्छा निर्माण करण्याच्या हेतूने ते आपल्या दिव्य लीला प्रकट करतात. भगवान आपल्या मूळ दिव्य स्थितीमध्ये कोणतेही परिवर्तन करीत नाही, परंतु ते विशिष्ट काळ, वेळ, समाज यांनुसार विभिन्न रूपांत प्रकट होतात. कधी कधी ते स्वतः अवतार घेतात आणि कधी कधी ते एखाद्या जीवाला आपले कार्य संपादन करण्याकरिता अधिकार आणि सामर्थ्य देतात. परंतु कोणत्याही स्थितीत त्यांचा हेतू एकच असतो: दुःख भोगणाऱ्या बद्ध जीवाने भगवतधामी परत यावे. जीव ज्या सुखाच्या मागे लागलेले आहेत ते सुख असंख्य विश्वांच्या आणि भौतिक ग्रहलोकांच्या कोणत्याही कोपऱ्यात सापडत नाही. जीवाला ज्या शाश्वत सुखाची इच्छा आहे ते केवळ भगवंतांच्या धामात प्राप्त होते. विसराळू जीव मात्रे भौतिक गुणांच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्यांना भगवत धामाची माहिती नाही. म्हणून भगवान स्वतः अवतार घेऊन अथवा आपल्या प्रतिनिधीद्वारे आपल्या धामाचा संदेश देण्यासाठी येतात. भगवत धामाकडे परत जाण्याविषयीचा संदेश असे अवतार किंवा प्रतिनिधी केवळ मानव समाजालाच देतात असे नव्हे, तर त्यांचे हे कार्य सर्व प्रकारच्या समाजात, देवलोकात आणि अगदी मानवेतर समाजात देखील चाललेले असते. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातील दिव्यत्व आणि दिव्य सेवा नामक दुसऱ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. ओम अज्ञानतिमिरान्धस्य
ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तु ते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरि वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं आजच्या या रविवारच्या सकाळच्या श्रीमद भागवतम प्रवचनामध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण खूप एका महत्वाच्या श्लोकावर चर्चा करत आहोत। आजच्या श्लोकामध्ये सांगितलंय की श्रीकृष्ण परमेश्वर हे प्रत्येक अवतारामध्ये उपस्थित असतात, वेगवेगळ्या अवतारांमध्ये येतात आणि प्रत्येक योनीमध्ये उपस्थित आहेत, वेगवेगळ्या ग्रहांवर उपस्थित आहेत आणि त्यांचं कार्य प्रभुपादांनी लिहिलंय तात्पर्यामध्ये फक्त मनुष्य समाजात नाही चालू आहे, तर मास्यांमध्ये पण काम चालू आहे, पशु पक्षींमध्ये त्यांचं काम चालू आहे, देव तिर्यन नराधीशू देवता लोकांवर पण चालू आहे, मनुष्य खालचे जे योनी आहे तिथे पण चालू आहे आणि नर नर म्हणजे मनुष्य यांच्यावर पण चालू आहे। तर हे काम काय चालू आहे, काय काम करतायत श्रीकृष्णानं? तर काही कामच नाही आहे, परमेश्वराच्या इच्छेने तर सर्व काही होत आहे, पण परमेश्वराचं काम काय आहे? परमेश्वराचं एक गोष्ट आहे ती आजच्या तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी लिहिली आहे, एकच काम आहे त्यांचं। प्रभुपाद लिहितात, बद्ध जीवात्मे जे परमेश्वराला सोडून अनाथ झालेत, त्या अनाथ जीवात्म्यांना परमेश्वर म्हणतायत यांना पुन्हा एकदा मला सनाथ करायचंय। यांच्यावर जो आश्रयस्थान यांनी स्वतःहून गमावलाय तो मला यांना येन केन प्रकाराने परत द्यायचा आहे। तर या एका कार्यासाठी परमेश्वर हे स्वतः वेगवेगळ्या योनींमध्ये प्रभुपाद म्हणतायत कार्यरत आहेत। तर कधी भगवंत स्वतः कार्यरत आहेत आणि कधी भगवंत त्यांच्या सेवकांद्वारे, आजच्या तात्पर्यामध्ये लिहिलंय, कधी त्यांच्या मुलाद्वारे, कधी त्यांच्या सेवकाद्वारे, कधी त्यांच्या भक्तांमध्ये विशेष शक्ती संचारित करून, अशा वेगवेगळ्या पद्धतीने पण भगवंतांचा नेहमी एकच ध्यास आहे की या सर्व बद्ध जीवात्मे जे मला सोडून गेले त्यांना पुन्हा आकर्षित कसं करायचं। तर श्रीमद भागवतामध्ये पहिल्याच अध्यायात 6 प्रश्न विचारलेत। शौनक ऋषी हे सर्व ऋषी मुनींचं प्रतिनिधित्व करतायत। 88,000 ऋषी मुनी बसले होते आणि 88,000 ऋषी मुनी वेगवेगळ्या मतांचे होते, पण त्यांना जीवनाचा सार समजून घ्यायचा होता। कोणी म्हणतंय हे, कोणी म्हणतंय ते। तर जेव्हा तिथे सूत गोस्वामी आले
तेव्हा सूत गोस्वामींना उद्देशून शौनक ऋषींनी 6 प्रश्न विचारले आणि त्या 6 प्रश्नातून मग श्रीमद भागवताची सुरुवात होते. पूर्ण श्रीमद भागवत या 6 प्रश्नांची उत्तर आहेत. तर पहिला स्कंद अध्याय क्रमांक 1 आणि श्लोक क्रमांक 9, त्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारला की हे सूत गोस्वामी आम्हाला सांगा, मनुष्य जीवनाचा उद्देश काय? किती खोल प्रश्न आहे हा. श्लोक क्रमांक 11 मध्ये प्रश्न विचारला की हे सूत गोस्वामी, नानाविध शास्त्र आहेत, त्या सर्व शास्त्रांचा सारांश काय आहे ते तुम्ही सांगा. आता आमच्याकडे जास्ती वेळ नाही आहे, पण तुम्हाला सर्व काही माहिती आहे तर तुम्ही आम्हाला सांगा. आणि श्लोक क्रमांक 12 मध्ये त्यांनी एक प्रश्न विचारला, सूत जानासी भद्रम ते भगवान सात्वतां पती देवक्यां वसुदेवस्य जातो यस्य चिकीर्षया. 12व्या श्लोकामध्ये त्यांनी प्रश्न विचारला की परमेश्वर जेव्हा या जगात येतात तर त्याचा हेतू काय आहे? कशासाठी परमेश्वर या जगामध्ये वारंवार येतात? आणि या श्लोक क्रमांक 12चा उत्तर आज आपण वाचत आहोत. श्लोक क्रमांक 34 अध्याय क्रमांक 2 मध्ये. आज अ, सूत गोस्वामी त्या प्रश्नाचं उत्तर देतात की भगवंत या जगामध्ये कशासाठी येतात? हं? भावयती, भावयती, भावयतीचं जे भाषांतर प्रभुपादांनी दिलंय ते आहे की पालन पोषण करतात. आपले एक पूर्व आचार्य आहेत, त्यांना म्हणतात रस आचार्य. रस आचार्य म्हणजे ते नेहमी भक्ती रसाचं आस्वादन करायचे. त्यांचं नाव आहे श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात, मला सांगा की एका शुद्ध भक्ताला पालन पोषण करण्यासाठी काय लागत असेल? तर जस्ट आपण आपल्या स्तरावर एक चर्चा करूया. एक शुद्ध भक्त आहे, आपल्याला वाटतं पालन पोषण आपल्या स्तरावर म्हणजे जेवायला देणे, रोटी कपडा मकान, खायला देणे, पाणी प्यायला देणे, वस्त्र निवारा देणे, हे पालन पोषण झालं. तर विश्वनाथ चक्रवर्ती म्हणतात, समजा या सगळ्या लोकांमध्ये जिथे भगवंत कार्यरत आहेत तिथे शुद्ध भक्त पण राहतात. शुद्ध भक्तांना जर पालन पोषण करायचं असेल तर काय द्यायला लागेल? रोटी कपडा मकान नी होईल पालन पोषण? नाही. शुद्ध भक्तांना जे जेवण आहे ते जेवण रोटी कपडा मकान नाही आहे, त्यांचं जेवण आहे प्रेम. त्यांना जर परमेश्वराकडून प्रेम मिळालं, आदान प्रदान मिळालं, तर त्यांना भूकही नाही लागत, त्यांना तहानही लागत. आणि आपण अनेक परिस्थितीमध्ये बघितलंय, ज्याला परमेश्वराचं प्रेम प्राप्त होत असतं त्याच्या जीवनात अनेक यातना आल्या. पालन पोषण तर दूरची गोष्ट आहे, त्याच्या जीवनामध्ये असंख्य यातना आहेत. त्या यातनांचा पण त्याच्यावर काही परिणाम होत नाही. हं? भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये चतुश्लोकी गीतेमध्ये एक श्लोक येतो, मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परम कथयन्तश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. तर या श्लोकामध्ये सांगितलंय की माझे भक्त एकमेकांशी बोधयंती परस्परम, एकमेकांसोबत माझ्याबद्दल चर्चा करतात आणि त्याच्यामध्ये तुष्यंतीच रमंतीच, त्याच्यामध्ये त्यांचं समाधान आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा आनंद आहे. तर याच्यावर तात्पर्य करताना श्रील विश्वनाथ चक्रवर्ती एक उदाहरण देतात आणि प्रभुपादांनी पण ते उदाहरण दिलंय की मासे पाण्याबाहेर काढल्यावर कसे तडफडतात, त्यांना पाण्यामध्ये टाकल्यावरच आनंद मिळतो, तसं म्हणतात जेव्हा भक्त एकमेकांशी श्रीकृष्णांबद्दल बोलत नाही तर त्यांना तशा प्रकारचं तडफडतात ते. तर मासा पाण्याबाहेर आहे तसा कृष्ण कथेबाहेर भक्त आहे. अशा प्रकारे. सो श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आजच्या श्लोकावर टीका करताना आपल्याला सांगतायत, भावयती म्हणजे फक्त पालन पोषण करणं, फक्त जेवायला देणं नाही, म्हणतात प्रेम करणं. तर ते भाव, भव हा शब्द आहे. भव सागर, हे जे लोक आहे भौतिक जगाला भव म्हणतात, त्याच्यातून तो शब्दाला भाव, भाव म्हणजे या जगामध्ये राहण्यासाठी सोय करून देणे, ते भाव. आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर कारण रसाचार्य आहेत, तर म्हणून ते त्याचा एक दुसरा अर्थ काढतात. ते म्हणतात भाव शब्दातून ते कनेक्ट करतात भावना या शब्दाला. संस्कृत भाषेमध्ये ही एक खूप छान सोय आहे की संस्कृत भाषेतले जे शब्द आहेत त्यांना आपण वेगवेगळ्या ठिकाणी कनेक्ट करू शकतो. दुसऱ्या कुठल्या भाषेमध्ये ती सोय सुविधा उपलब्ध नाहीये. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर भावयती या शब्दाचा अर्थ हाणायला हवं की पालन पोषण करणे. ते म्हणतात भावना प्रदान करणे. आणि म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या अनुसार या श्लोकामध्ये भगवंत म्हणतायत
सूत गोस्वामी म्हणतात की भगवंत या जगामध्ये प्रेम देण्यासाठी येतात. या जगामध्ये पालन पोषण करण्यासाठी नाही येत. पालन पोषण करण्यासाठी तर बाकीचं सगळी सोय व्यवस्था उपलब्ध आहे. पण श्रीकृष्ण जगामध्ये येतात प्रेम करण्यासाठी. तुमच्या सर्वांकडे स्कंद क्रमांक 1 आहेच. त्या स्कंद क्रमांक 1 मध्ये अध्याय क्रमांक 8 मध्ये कुंती देवीच्या प्रार्थना आहेत. श्लोक नंबर 32, 33, 34, 35 आणि 36 कोणतरी काढणार? त्यामध्ये पण कुंती देवींना सांगितलंय. कुंती देवी म्हणतात की काही लोक असं म्हणतात की परमेश्वर या जगामध्ये येतात या कारणासाठी. 32 मध्ये म्हणतात की यादव कुळामध्ये का जन्मले, तर यदू नावाचे जे एक राजे होते त्यांचं गुणगान करण्यासाठी. बघा, त्यांच्या वंशावलीमध्ये श्रीकृष्ण आले म्हणून. तर 32, 33, 34, 35 आणि 36 याचं भाषांतर वाचणार. त्याच्यामध्ये पण परमेश्वर या जगामध्ये का येतात याची विविध कारणं दिली आहेत. अध्याय क्रमांक 8 श्लोक क्रमांक 32 ऑनवर्ड्स. वाचा ना, माझ्याकडे मराठी नाहीये. 36. काही जण म्हणतात की महान पुण्यवान राजाच्या कीर्तीसाठी अजन्मा आले आहेत. काही जण म्हणतात की आपल्या अतिप्रिय भक्त यदू महाराजांना आनंद देण्यासाठी तुम्ही अवतरला आहात. मलय पर्वताच्या चंदनासारखे तुम्ही यदुवंशात प्रकट झाला आहात. 33. दुसरे काही असे म्हणतात की वसुदेव आणि देवकी यांनी प्रार्थना केल्यावरून तुम्ही त्यांचे पुत्र म्हणून जन्माला आला आहात. निसंशयपणे तुम्ही अजन्मा आहात, पण देवतांचे कल्याण व्हावे म्हणून आणि जे देवतांचा द्वेष करतात त्यांचा नाश करावा म्हणून तुम्ही जन्म घेता. 34. इतर असे म्हणतात की समुद्रातील नौकेला ओझे व्हावे त्याप्रमाणे पृथ्वी भाराक्रांत झाली म्हणून ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यावरून तिचे दुःख हरण करण्यासाठी तुम्ही आविर्भूत झाला आहात. 35. आणि इतर काही जण म्हणतात की भौतिक कष्टांनी पीडित झालेले बद्धजीव लाभान्वित व्हावेत आणि त्यांना मुक्ती मिळावी म्हणून श्रवण, स्मरण, पूजन अशा प्रकारच्या भक्तींचे पुनर्जीवन करण्यासाठी तुम्ही आविर्भूत झाला आहात. सो या सगळ्या श्लोकांमध्ये किती कारणं दिली? कोणी म्हणतात यदू महाराजांच्या पुण्यश्लोकस्य कीर्तये, तर त्यांना तुम्ही त्याची ख्याती वाढावी म्हणून. कोणी म्हणतात की पृथ्वीवर भार झाला होता म्हणून तुम्ही आलात. कोणी म्हणतात की ब्रह्मदेवांनी प्रार्थना केली. कोणी म्हणतात वसुदेव देवकीनी प्रार्थना केली म्हणून. तर असे वेगवेगळे कारण दिलेत. आणि आता मग श्लोक क्रमांक 36 मध्ये कुंती देवी त्यांचं मत मांडतात. तर वाचणार तुम्ही? हे कृष्ण, जे सतत तुमच्या दिव्य चरित्रांचे श्रवण, कीर्तन, स्मरण करतात किंवा दुसऱ्यांना असे करताना पाहून आनंदित होतात, ते निश्चितपणे तुमच्या चरणकमळांचे लवकरच दर्शन करतात आणि जन्म मृत्यूचा प्रभाव थांबवितात. मग कुंती देवी आहे ते काय म्हणतात, शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति अभीक्ष्णशः स्मरन्ति नंदन्ति तवे हितम जन. त्याच्यामध्ये म्हणतात शृण्वन्ति, लोकांना तुमच्याबद्दल श्रवण करण्याची संधी मिळावी. गायन्ति, तुमच्याबद्दल गाण्याची संधी मिळावी. गृह्णन्ति म्हणजे त्याला स्वीकार करणं की हो श्रीकृष्णांनी असं केलं. स्मरन्ति आणि नंदन्ति म्हणजे जेव्हा दुसरे लोक श्रवण करतात, दुसरे लोक गातात, दुसरे लोक स्मरण करतात, त्याच्यामध्ये आनंद मिळवणे. तर म्हणतात अभीक्ष्णशः म्हणजे पटकन करतात. त एव पश्यन्ति अचिरेण तावकम. त एव पश्यन्ति, ते सर्व लोक तुम्हाला या जगामध्ये बघू शकतात. त एव पश्यन्ति अचिरेण तावकम भवप्रवाहो परमं पदांबुजम. म्हणतात तुमचे चरण कमळ जे भवप्रवाह थांबवतात ते बघू शकतात. म्हणून वेगवेगळी मतं कुंती देवी मांडते की असं आणि तसं, पण शेवटी ते म्हणतात ऍक्च्युली मला माहिती आहे तुम्ही या जगामध्ये कशासाठी येता. हे तर सगळे बाकीचे कारण आहेत. मेन कारण आहे लोकांना तुमच्याबद्दल ऐकू देत, लोकांना तुमच्याबद्दल गाऊ देत, लोकांना तुमच्याबद्दल स्मरण करू देत आणि अशा प्रकारे लोक तुमच्या घरी वापस जाऊ देत, याच्यासाठी तुम्ही येता. तर म्हणून आजच्या श्लोकामध्ये पण तीच भावना प्रकट केली आहे सूत गोस्वामींनी. भावयती,
भावना निर्माण होण्यासाठी, भावना देण्यासाठी श्रीकृष्ण या जगामध्ये येतात. आता कधी समजा प्रभुपाद अपिअरन्स डे, प्रभुपाद व्यास पूजेची जी फीस्ट आहे ती आपण बनवतो. त्याच्यामध्ये अनेक 5-6 तरी आपण आयटम बनवतो. राधाष्टमीची फीस्ट आहे, त्याच्यामध्ये आपण अनेक आयटम बनवतो. तर सगळे आयटम सगळ्यांना आवडतात का? नाही. एक साधारण अनुभव आहे की ज्या लोकांना तेलकट पदार्थ आवडतात, तळलेले, त्यांना ते पदार्थ आवडतात. ज्यांना गोड पदार्थ आवडतात त्यांना गोड पदार्थ आवडतात. फरसाण ज्यांना आवडतं त्यांना फरसाण आवडतं, ज्यांना गोड त्यांना गोड. कोणा लोकांना चपात्या आवडतात, भात अजिबात आवडत नाही, तर ते पुरी किंवा चपाती जास्ती घेतात. कोणाला भात आवडतो ते भात घेतात. सो आपण जेव्हा फीस्ट करतो, कुठल्या उत्सवाची करतो, तेव्हा आपण कशी करायला पाहिजे? तिथे एकही माणूस नाखुश नाही व्हायला पाहिजे. सगळ्या माणसांना संपूर्णपणे संतुष्ट नाही करू शकत, पण कमीत कमी फरसाण आयटम एक असला तर फरसाणवाले खुश, गोड बनवलं तर गोड खुश, चपाती भाजीवाले जे पुरीवाले जे आयटम असतात त्यांना ते खुश, आणि भात वगैरे असतात त्यात ते पण खुश. तर सगळ्या लोकांना आपण त्यातल्या त्यात प्रयत्न करतो की कमीत कमी राधा अष्टमी आहे, रामनवमी आहे, तर आपण अशा प्रकारे सगळ्यांना थोडा तरी समाधान मिळू देत म्हणून. तशाच प्रकारे तुम्ही एक याच्यावर विचार करा की भगवंत श्रीकृष्ण आहेत. हम्म? हम्म. एका ब्रह्मसंहितेमध्ये एका श्लोकामध्ये लिहिलंय, रामादिमूर्तिषु कला नियमेन तिष्ठन् नानावतारम अकरोत् भुवनेषु किंतु कृष्ण स्वयं समभवत् परमः पुमान्यो गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. यामध्ये म्हणतात कृष्ण स्वयं समभवत. हं? श्रीकृष्ण स्वतः रूप घेतात. जयदेव गोस्वामींचं दशावतार स्तोत्र आहे. त्या दशावतार स्तोत्रामध्ये काय येतं? हं? मीन मीनाबद्दल जेव्हा सुरुवात होते, मास्याबद्दल, मत्स्य अवतार, तेव्हा म्हणतात केशवधृत मीन शरीर. त्याच्यानंतर केशवधृत कूर्म रूप. त्याच्यानंतर केशवधृत शूकर रूप. आपण नरसिंह आरती गातो, केशवधृत नरहरी रूप. त्या सगळ्या कडव्यांमध्ये शेवटची जी ओळ आहे ती आहे केशवधृता. हं? नारायणाने रूप नाही घेतलेत, केशवाने घेतले, श्रीकृष्णांनी घेतले. तसं ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मदेव म्हणतात कृष्ण स्वयं समभवत, कृष्ण स्वयं समभवत. ते स्वतः ते वेगवेगळे रूप घेत आहेत. तर प्रश्न येतो, श्रीकृष्णांनी मत्स्य अवताराचं रूप का घेतलं? श्रीकृष्णांनी कूर्माचं रूप का घेतलं? श्रीकृष्णांनी वराह, आपण आपल्या बोली भाषेमध्ये त्यांना रानडुक्कर म्हणू, रानडुक्कराचं रूप का घेतलं? श्रीकृष्णांनी नरसिंहदेवाचं का रूप घेतलं? का माहितीये? कारण श्रीकृष्ण परम आकर्षक रूपात येतात. पण काही लोक होते ना या जगामध्ये, सर्व आकर्षयती इति कृष्ण, कृष्ण शब्दाचा अर्थ आहे सर्वांना आकर्षित करतात. पण काही लोक त्याच सर्व आकर्षक श्रीकृष्णांच्या उपस्थितीमध्ये त्यांना त्यांच्याप्रती आकर्षित पण नाही होऊ शकले, आणि त्यांच्याप्रती त्यांनी द्वेष अर्पण केला, आणि त्यांच्याप्रती विचित्र वागले. याचा अर्थ काय माहितीये? की मनुष्य जीवात्मा, ज्याला परमेश्वराचा अंश असल्या कारणाने त्याला स्वातंत्र्य दिलंय, ते कण मात्र स्वातंत्र्य असेल, पण परमेश्वराचा अंश असल्या कारणाने त्याच्याकडे स्वातंत्र्य आहे, आणि त्या स्वातंत्र्याचा तो सदुपयोग करू शकतो किंवा तो दुरुपयोग करू शकतो. साधारणतः भौतिक जग हे त्या स्वातंत्र्याच्या दुरुपयोगावर आधारित आहे. या भौतिक जगाची जर आपण वर्णन केलं, व्याख्या केली, तर आपण म्हणू शकतो परमेश्वराचा अंश असल्या कारणाने जीवात्म्यामध्ये जी स्वतंत्रता, स्वेच्छाशक्ती आहे, त्याचा दुरुपयोग. आणि वैकुंठ म्हणजे काय? वैकुंठ म्हणजे जीवात्मा जो परमेश्वराचा अंश असल्या कारणाने त्याच्यामध्ये आंशिक प्रमाणात का होईना पण स्वेच्छाशक्ती आहे, त्याचा कंप्लीट, संपूर्ण सदुपयोग म्हणजे वैकुंठ. तर कारण काही लोक नेहमी असणारच ज्यांना हे रूप आवडत नाही, पण त्यांना आकर्षित करण्यासाठी भावयती, श्रीकृष्णांच्या तर मनात आहे की त्यांच्या मनात मला भावना उत्पन्न करायची आहे, त्यांना आकर्षित करायचंय, आणि शृण्वंती गायंती गृह्णंती अभीक्ष्णशः त्यांना आध्यात्मिक जगतामध्ये घेऊन जात आहे. मग प्रश्न, याचं उत्तर हे आहे, भगवंतांनी मत्स्य रूप का घेतला? तर मत्स्य योनीमध्ये जे जीवात्मा आहेत ते कदाचित श्रीकृष्णांना बघू नाही शकत. ऍक्च्युली मूळ परमेश्वर श्रीकृष्ण आहेत, पण श्रीकृष्ण तर जमिनीवर असणार. तर जमिनीवर आहेत तर ते मासे कसे बघणार? त्या मास्यांना आकर्षित करण्यासाठी श्रीकृष्ण तो रूप घेतात.
का त्यांनी कूर्म रूप घेतलं? तर कूर्म योनीमध्ये जे लोक आहेत, जे जीवात्मे आहेत, त्यांना आकर्षित करण्यासाठी कूर्म योनी. अशा प्रकारे, जशा प्रकारे आपली किचन टीम वेगवेगळे पदार्थ बनवते. दर रविवारी भागवतम क्लासला पण वेगवेगळा नाश्ता असतो. का बरं? व्हेरायटी पाहिजे. काही लोकांना ते आवडतं, काही लोकांना ते आवडतं. एकच आयटम बनवलं तर जमत नाही. तशाच प्रकारे किचन टीम जर आपल्याला ही एक गोष्ट समजू शकते की व्हेरायटी पाहिजे. आपल्या मंदिरात जर बघितलं, रामनवमी, जन्माष्टमी, नरसिंह चतुर्दशी, गौर पौर्णिमा, या सगळ्यांचा मेनू वेगवेगळा आहे. रिपीट नाही होतो. का? व्हेरायटी पाहिजे म्हणून. तसंच जर आपल्यासारख्या छोट्याशा जीवात्म्यांना पण कळतं की व्हेरायटी किती महत्वाची आहे, तर विचार करा श्रीकृष्णांना तर हे कळतच असेल. तर म्हणून श्रीकृष्ण कधी कधी तामसिक योनीमध्ये जन्म घेतात, अवतरण करतात. का बरं? तर तामसिक योनीतले जे जीवात्मा आहेत ते सुटू नये. राजसिक योनीमध्ये जन्म घेतात. का? राजसिक योनीमध्ये जे जीवात्मा आहेत ते सुटू नयेत. नरादिशू, मनुष्य समाजामध्ये जे आहेत ते सुटू नयेत. आणि मनुष्य समाजाच्या वर कोण आहेत? मनुष्य समाजाच्या वर देवता आहेत. देवता सुटू नयेत. देवतांना पण काहीतरी मिळायला पाहिजे. देवतांच्या ग्रहांमध्ये पण कोणीतरी अवतार यायला पाहिजे. देवतांच्या वर कोण आहेत? साधूजन आहेत. तपोलोक, महरलोक हे वर येतं. भूभुवर स्व हे 3 ग्रह आहेत पृथ्वीच्या वर. आणि त्याच्यावर अजून महरलोक, तपोलोक हे येतात. तर तिथे पण काही साधू पुरुष राहतात, त्यांना पण आकर्षित करायला पाहिजे. अशा प्रकारे परमेश्वर सत्वगुणी नाही आहेत, रजोगुणी नाही आहेत, तमोगुणी नाही आहेत, पण तमोगुणातील योनीमध्ये अवतार घेतात, त्या योनीमध्ये आकर्षित करण्यासाठी. जरी त्यांचं शरीर हे मत्स्य असेल, मास्याचं असेल, जरी त्यांचं शरीर एका कासवाचं असेल, जरी त्यांचं शरीर एका रानडुक्कराचं असेल, पण तो तमोगुणी शरीर नाहीये. ते त्यांनी विविध कारणांसाठी घेतलंय. पण त्यांचं शुद्ध सत्व दिव्य स्वरूप माशाचं पण तेच आहे, कूर्माचं पण तेच आहे, आणि त्या वराहाचं पण तेच आहे. हे पण आपल्याला माहिती आहे. कोणता सिनेमा जेव्हा बाहेर येतो ना, तो सिनेमा येण्यापूर्वी ते जे डायरेक्टर आहेत, ते छोटे छोटे ट्रेलर रिलीज करतात. आणि त्या छोट्या 5 मिनिटाच्या क्लिपमध्ये असं दाखवतात की त्या मेन सिनेमामध्ये काय काय छान छान गोष्टी आहेत. आणि आपण त्याच्याप्रती आकर्षित होतो आणि मगच आपण त्या सिनेमाला जाण्यासाठी प्रवृत्त होतो. तशाच प्रकारे हे जे अवतार आहेत हे काय आहेत माहिती आहे? परमेश्वर आध्यात्मिक जगतामध्ये कसे आहेत, आध्यात्मिक जगतामध्ये त्यांचं जीवात्म्याशी काय नातं आहे, त्या दीर्घकालीन, इनफायनाईट, ऍक्च्युली दीर्घकालीन नाही आहे, इनफायनाईट म्हणजे असीमित, हं? असीमित सिनेमाचा हा ट्रेलर आहे. परमेश्वर काही वर्षासाठी या जगात येतात आणि अशा अभूतपूर्व आकर्षक लीला दाखवतात की सगळेजण आकर्षित होतात आणि म्हणतात, अरे आम्हाला मेन सिनेमा बघायचा आहे, आम्हाला आध्यात्मिक जगतामध्ये जायचंय. एक खूप अशी हास्यास्पद एक गोष्ट आहे अकबर बिरबलची. अकबर म्हणाले की आमच्या धर्मामध्ये जे कोणी आमचे श्रेष्ठ व्यक्ती आहेत, परमेश्वराची जी व्याख्या आहे आमची, ते कधी या जगात येत नाहीत. ते या जगाच्या पलीकडे आहेत. आणि तुमच्या या हिंदू धर्मामध्ये काय बाबा, येता जाता कधी पण परमेश्वर येत असतात. तर त्यांना ते पटलं नाही, की समजलं नाही की यांचे परमेश्वर असे एवढ्या वेळा काय येतात म्हणून. तर बिरबलाने उत्तर नाही दिलं. काही दिवसानंतर बोट फेस्टिवल होता. जसं आपण भगवंतांचा बोट फेस्टिवल करतो, तसं यांचा बोट फेस्टिवल होता. तो राजा राणी हे असे तलावामध्ये एका होडीवर बसून असे विहार करत होते. तर चुकीने काय झालं, त्यांचा जो मुलगा आहे तो त्या तलावात पडला. अकबराचा मुलगा तलावामध्ये चुकून पडला. अकबराने कुठल्याही शिपायाला इशारा न करता, इथे 1000 सैनिक उपस्थित होते, पण अकबराने सवस्त्र सगळे ते दागदागिने घालूनच लगेच उडी मारली आणि त्या लहान मुलाला त्यांनी वाचवलं. काही 1-2 दिवसांनी बिरबल हळूचकन गेले आणि म्हणाले, जहापना, बादशाह, मला एक प्रश्न विचारायचा आहे. इतके सारे सैनिक असताना तुम्ही का उडी मारली? तर ते म्हणाले, म्हणजे काय, माझा मुलगा आहे तो, मी इतरांना का सांगू, अरे माझ्या प्रेम आहे त्याच्यावर. मग तेव्हा बिरबलाने सांगितलं, जे लोक परमेश्वरावर प्रेम करतात ना, जरी परमेश्वराकडे सर्व काही त्यांचे दासदासी आहेत, देवी देवता त्यांचे दासदासी आहेत, भौतिक प्रकृती त्यांची दासदासी आहे, पण
स्वतःच्या मुलाला वाचवायला जशा प्रकारे तुम्ही पाण्यामध्ये उडी मारली, तसेच सर्व अवतारांचे स्रोत परमेश्वर वेगवेगळे अवतार घेऊन या जगामध्ये का प्रवेश करतात? तर प्रेमाने आपल्या मुलांना वाचवण्यासाठी. स्कंद क्रमांक 3, अध्याय क्रमांक 9, श्लोक क्रमांक 11 यामध्ये ब्रह्मदेव भगवंतांना प्रार्थना करतात आणि तेव्हा म्हणतात, त्वं भक्ती योग परिभावितरित सरोज आसे श्रुते क्षण पथ ननुनाथ पुंसाम यदि यद्धियात उरुगाय विभावयन्ति तत्तद वपु प्रणयसे सद अनुग्रहाय. याच्यामध्ये ब्रह्मदेव म्हणतात की यद यद धिया त उरुगाय विभावयंती, जसं जसं एका व्यक्तीची बुद्धी असते तस तसं ते एकेका व्यक्तिमत्वाप्रती आकर्षित होतात. हं? तर जे एकदम असे कर्तव्यनिष्ठ व्यक्ती आहेत ते एका कर्तव्यनिष्ठ व्यक्तीप्रती आकर्षित होतात. जे एकदम स्मार्ट असतात ते स्मार्ट व्यक्तीप्रती आकर्षित होतात. ज्यांच्या जीवनामध्ये खूप कष्ट आहेत ते कृपाळू व्यक्तीप्रती आकर्षित होतात. तर आपण पण बघतो काही भक्त आहेत ते रामचंद्रांप्रती आकर्षित होतात. काही व्यक्ती आहेत ते श्रीकृष्णांप्रती आकर्षित होतात आणि काही व्यक्ती ते श्री चैतन्य महाप्रभूंप्रती आकर्षित होतात. तर या श्लोकामध्ये ब्रह्मदेव याचा खुलासा करतात आणि म्हणतात, यद यद धियात उरुगाय विभावयन्ति तत्तद वपु प्रणयसे सद अनुग्रहाय. म्हणतात परमेश्वर तत्तद वपू, तशा प्रकारचं शरीर धारण करतात, सद अनुग्रहाय, आपल्या भक्तांना अनुग्रह करण्यासाठी, आपल्या भक्तांना मदत करण्यासाठी. तर परमेश्वराचा एक एक हे आपण म्हणू, एक हे किती गोड रूप, भावना किती गोड आहे ही, की या जीवात्म्याचा एक विशिष्ट स्वभाव आहे आणि त्या विशिष्ट स्वभावाला आकर्षित करण्यासाठी मला स्वतःला त्या प्रकारचं एक रूप घ्यायला लागेल. तर श्रीकृष्णांना आपल्यावर किती प्रेम आहे विचार करा. एकदा एक प्रचारक काही मुलांना घेऊन एका बागेत बसले होते आणि गप्पा गोष्टी करताना त्यांनी बघितलं की त्या बागेमध्ये शेजारून अशी एक मुंग्यांची रांग चालू होती आणि त्या प्रचारकाने त्या सगळ्या मुलांना विचारलं, जर मी तुम्हाला म्हटलं की या मुंग्यांना आपल्याला दया करायची आहे तर तुम्ही कशा प्रकारे दया करणार? तर तुमच्यातून मी काही एक दोन लोकांना विनंती करतो, अनम्यूट करून सांगतील. त्या मुंग्यांच्या रांगेला आपल्याला दया करायची आहे तर काय करतील? कोणी सांगणार अनम्यूट करून? मागे जे बसलेले थोडंसं मनातल्या मनात विचार तरी करा की त्या मुंग्यांना दया करण्यासाठी आपण काय करू शकतो. त्याचा गोड पदार्थ, साखर किंवा साखरेची पावडर वगैरे. परफेक्ट. आणि ती साखर देण्यापूर्वी त्याला ऑफरिंग करून द्यायची म्हणजे त्यांना महाप्रसाद मिळेल. येस, अजून काय करू शकतो? माताजी म्हणतायत त्यांना ऐकू जाण्यासाठी कीर्तन करू शकतो भगवंताचं. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. कीर्तन करू शकतो, महाप्रसाद देऊ शकतो. समजा त्यांच्या जवळ जाऊन हरे कृष्ण असा आपण एक जप करू शकतो. या प्रचारकाने काय उत्तर दिलं माहिती? ह्या प्रचारकाने सांगितलं की आपण अशी प्रार्थना करू शकतो, या मुंग्यांना आमचा हरे कृष्ण महामंत्र किती समजेल माहिती नाही, या मुंग्यांना आपण दिलेला महाप्रसाद महाप्रसाद आहे हे किती समजेल माहिती नाही. जर शक्य असेल तर मी मुंगी योनीमध्ये प्रवेश करतो आणि एकेकाला जाऊन प्रचार करतो आणि एकेकाला जाऊन विनंती करून त्याला पटवून सांगतो की हा जो पडलाय ना हा कण, हा जगन्नाथ महाप्रसाद आहे, याला वाया नको घालू. हे जे ऐकू येतं ना हरे कृष्ण हे दिव्य ध्वनी आहे. तर ज्या प्रकारे आपण सगळे बुक डिस्ट्रीब्युशन करतोय, बुक डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय करतोय? बुक डिस्ट्रीब्युशन म्हणून आपण ज्या योनीत आहे त्या योनीमध्ये जाऊन आपण सांगतोय, हा आवाज दिव्य आहे, हा प्रसाद दिव्य आहे. तर कोणाला हे सुचलं का या बसलेल्या याच्यामध्ये? कोणाला असं वाटलं की आपण मुंगी योनी जाऊया? पण ही कल्पना परमेश्वराला येते. आपल्याला जी कल्पना कधी सुचत नाही आणि आपल्याला वाटतं की प्रभूजी योनी वगैरे बदलायची नाही हो, थोडंफार आपण कृपा करायची, आपण आपलं काम करायचं. पण श्रीकृष्ण मत्स्य योनीमध्ये प्रवेश करतात, श्रीकृष्ण कूर्म योनीमध्ये प्रवेश करतात, श्रीकृष्ण रानडुक्कराच्या योनीमध्ये प्रवेश करतात. का माहितीये? त्या योनीतल्या जीवात्म्यांना आकर्षित करण्यासाठी. म्हणून श्रीकृष्ण प्रेम पुरुषोत्तम, किती प्रेमळ व्यक्ती आहेत हे. तर म्हणून आपल्याला नेहमी हे माहिती पाहिजे की
प्रेम पुरुषोत्तम श्रीकृष्ण हे प्रेमापोटी काय करतील हे माहिती नाही. तर या एका तत्वाला जर आपण लक्षात ठेवलं, मग आपल्या लक्षात येईल श्रीकृष्ण कधी कधी थोडे वेगळे वागतात. ते वेगळे का वागतात? प्रेमासाठी. आणि याच्यासाठी या प्रेमाच्या या प्रोजेक्ट हा जो एक त्यांनी संकल्प घेतलाय त्याचा कुठपर्यंत कळस केला त्यांनी, की त्यांना एक लक्षात आलं, मी जेव्हा रामचंद्र म्हणून आलो तेव्हा लोक म्हणाले की खूप कडक येते. मी श्रीकृष्ण म्हणून आलो तेव्हा म्हणाले आहेत, पण यांच्या मतानुसार वागणं म्हणजे पांडवांसारखं जगायला लागेल कष्ट घेऊन, किंवा व्रजवासींसारखं कष्ट घेऊन जगायला लागेल तर कठीण आहे. म्हणून तीच भक्ती किती सहज आणि सुलभ आहे म्हणून परमेश्वर श्रीकृष्णाने परमेश्वराचं स्वरूप सोडलं आणि एका भक्ताचं स्वरूप घेतलं. एक स्वामी एका फॅक्टरीचे समजा मालक आहे, तर रोज सांगतायत की असं नाही वागायचं, असं नाही वागायचं, असं नाही वागायचं, पण ते लोक काही शिकतच नाहीये. तर विचार करते फॅक्टरीचे मालक रूप बदलून त्या फॅक्टरीमध्ये वर्कर म्हणून कधी काम करतील का? का? तर शेजारच्या वर्करला हे सांगायला, अरे मालकांनी नियम सांगितले ते आपण पालन करायला पाहिजेत ना. तर श्रीकृष्ण श्री चैतन्य महाप्रभू म्हणून आले. अशा प्रकारे हे श्रीकृष्ण आहेत, हे कधी प्रेमाला सोडून कधी काही चालत नाहीत. श्रीला भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर आहेत, ते दश अवतार ज्याला आपण म्हणतो, त्याला ऍक्च्युली त्याचं जे टेक्निकल नाव आहे ते आहे लीला अवतार. कारण वेगवेगळे कॅटेगरीज आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंनी अं, सनातन गोस्वामींना सनातन गोस्वामींनाच वेगवेगळ्या डिटेल नॉलेज दिलंय. तर मध्य लीला याच्यामध्ये अध्याय क्रमांक 23, 24, 25, 26 जर आपण बघितलं तर श्री चैतन्य महाप्रभूंनी अवतारांचं विज्ञान सांगितलंय. तर पुरुष अवतार असतात, मनवंतर अवतार असतात, गुण अवतार असतात, शक्त्यावेश अवतार असतात. आता हा आजचा जो श्लोक आहे तो संपल्यानंतर तिसरा अध्याय सुरू होईल. तिसऱ्या अध्यायामध्ये 24 अवतार सांगितलेत परमेश्वराचे. तर ते 24 अवतार आपण जे दश अवतार ऐकले ते कोणते? ते एक विभाग आहे अवतारांचा, लीला अवतार, जे खूप सुंदर लीला करतात आणि भक्तांना आकर्षित करतात, पण वेगवेगळे विभाग आहेत. जसं मी म्हटलं गुण अवतार, पुरुष अवतार, मनवंतर अवतार, शक्ती आवेश अवतार. जसं नारद मुनी आहेत हे जीवात्मा आहेत, पण नारद मुनींच्या शरीरामध्ये परमेश्वराने प्रचार करण्याची जी शक्ती आहे त्याचा आवेश केलाय, म्हणून नारद मुनी हे शक्ती आवेश अवतार आहेत, शक्ती आवेश अवतार आहेत. तसं हे जे दश अवतार आहेत त्याच्यावर भक्तिसिद्धांत सरस्वतींनी टीका केली आणि म्हणाले हे कसे चेतनेच्या वेगवेगळ्या स्तरावर जीवात्मे आहेत आणि त्या त्या स्तरावर भगवंत त्या त्या जीवात्म्यांना आकर्षित करण्यासाठी तसा तसा जन्म घेत आहेत. तर सुरुवातीचा पहिला जन्म कुठला घेतला? मीन, मासाचा. तर आपल्याला माहिती आहे पद्मपुराणामध्ये जीवात्मी जीवाची उत्क्रांती कशी होते ते सांगितलं. जलजा नवलक्षाणी स्थावरा लक्ष विंशती क्रमयोरुद्र संख्यायाम दशलक्षणाम पक्षिणाम त्रिंशल्लक्षाणी पशवः. तर जलजा नवलक्षाणी, पाण्यातले जे मासे आहेत ते 9 लाख प्रकारचे आहेत. जलजा नवलक्षाणी. स्थावरा लक्ष विंशती, स्थावरा म्हणजे वृक्षवल्ली, वृक्षवल्ली किती आहे? 20 लाख आहेत. क्रमयोरुद्र संख्यायाम 11 लाख हे रांगणारे प्राणी म्हणजे विंचू, साप वगैरे हे आहेत. दशलक्षाणाम पक्षीणाम, पक्षी 10 लाख आहेत. तर बेसिकली त्या श्लोकामध्ये न जाता मी सांगतोय की जलजा नवलक्ष म्हणजे सर्वात पहिला जो जन्म मिळतो, सगळ्यात निम्न स्तरावरचा जन्म मिळतो, तो आहे मास्याचा. का बरं? माशांचं जीवन कुठे आहे? थंडगार पाण्यात. जरी बाहेर उन्हाळा असेल पण समुद्रातलं पाणी नेहमी असं थंडगार असतं. दुसरी गोष्ट माहिती आहे, या ब्रह्मांडामध्ये वरचे जे अर्धा भाग आहे, 14 जे स्तर आहेत ते पृथ्वीमध्ये येते. पृथ्वीच्या खाली सूर्यप्रकाश नाहीये. म्हणून पाताल, अतल, सुतल, वितल, महातल, तलातल हे जे सगळे ग्रह आहेत, ग्रहाचे जे स्तर आहेत त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश नाही. तर ऍक्च्युली तिथे नेहमी थंडी, गारवा आणि जीवनामध्ये काही करण्याची इच्छा नसते, म्हणून नेहमी तामसिक विचार येतात. आणि पृथ्वी, भुवर, स्वह याच्यापासून वर मग सूर्यप्रकाश असतो, मग तिथे जरा चांगले विचार येण्याची शक्यता तरी आहे. तर विचार करा, या समुद्रांमध्ये नेहमी गारवा, बेसिकली इट इज लाईक पाताल ओनली. ब्रह्मांडामध्ये खालचे जे ग्रह आहेत त्याच्यासारखंच आहे. तर या पाण्यामध्ये नेहमी अंधार, नेहमी गारवा
तर त्या तशा तामसिक योनीमध्ये ऍक्च्युली खूपच वाईट जीवन असतं ते. पण केशवधृत मीन शरीर, पण श्रीकृष्ण या अशा मीन योनीमध्ये पण त्यांनी प्रवेश केला. किती त्यांची लांबी होती? तर म्हणतात 800 मील लांब त्यांचा आकार होता. हम्म? आणि एवढे ते मोठे मासे होते, असं वाटत होतं, चमकत होते इतके, की असं वाटत होतं चंद्र आला की काय. तर या अशा अंधाराच्या वातावरणामध्ये, थंडगार वातावरणामध्ये असे उज्ज्वल चमकणारे हे श्रीकृष्ण आहेत. तर सगळे हे जण आहेत हे परमेश्वराप्रती आकर्षित झाले, सगळे मीन आकर्षित झाले. ऍक्च्युली चैतन्य चरितामृतामध्ये एक गोष्ट आहे, जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू वृंदावनमध्ये होते तेव्हा एक अशी खबर पसरली की श्रीकृष्ण कालियाच्या फणांवर पुन्हा एकदा नृत्य करतायत म्हणून. आणि व्रजवासी अर्ध्या रात्री यमुनेच्या तटावर जायचे, आणि ही गोष्ट बलभद्र भट्टाचार्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना पण सांगितलं. श्री चैतन्य महाप्रभूंना विश्वास नाही झाला. श्री चैतन्य महाप्रभूंनी काही बुद्धिमान लोकांना विचारलं, तेव्हा काय म्हणाले, एक मासे पकडणारा जो कोळी आहे तो त्याच्या होडीवर उभा राहायचा. तर ती अशी होडी अशी थोडी उंच सारखी होती आणि त्याच्यावर तो उभा राहायचा. आणि त्यांनी काय केलंय, त्यांनी असे 2 कंदील धरले होते. तर कंदील कारण प्रकाश देतात, आणि अंधारामधले जे मासे आहेत ते त्या कंदिलाला बघून आकर्षित व्हायचे आणि वर यायचे. तर मास्यांना प्रकाशाप्रती आकर्षण आहे. तर कारण त्यांच्या जीवनामध्ये अंधार आहे, तर अंधारातले मासे प्रकाशाप्रती आकर्षित होतात. तर त्याने असे ते 2 कंदील पकडले होते, आणि त्या 2 कंदिलांना बघून ते मासे असे आकर्षित व्हायचे, आणि तो मग त्या माशांना पकडायचा. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी बलभद्र भट्टाचार्यांना सांगितलं, श्रीकृष्ण पुन्हा वापस नाही आले, तू मूर्ख आहेस म्हणून. पण ही गोष्ट इथे का सांगतोय मी, की अंधारातल्या माशांना जर पकडायचं असेल तर त्यांना प्रकाश दाखवायला लागतो. तशाच प्रकारे हे जे मत्स्य अवतार आहेत यांचं शरीर असं सोनेरी रंगाचं होतं. तर 8व्या स्कंदाचा जो शेवटचा अध्याय आहे तो जर तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये मत्स्य अवताराचं संपूर्ण वर्णन दिलंय. तर त्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता कशा प्रकारे अनेक अनेक मत्स्य योनीतले जे प्राणी आहेत हे मत्स्य अवताराप्रती आकर्षित झालेत. अशा प्रकारे मत्स्य अवतार. मग काही प्राणी असतात ते पाण्यामध्ये पण असतात आणि जमिनीवर पण असतात. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऍम्फिबियस एनिमल्स म्हणून. तर मग ते कोण आहेत? तर ते आहेत कासव. मग परमेश्वराने दुसरा जो अवतार, लीला अवतार आहे जो आपण बघतो, तो आहे कासवाचा घेतला. कधी पाण्यामध्ये आणि कधी जमिनीवर. तर त्या प्रकारच्या प्राण्यांना आकर्षित करण्याचा. मग त्याच्यानंतर थोडी उत्क्रांती झाल्यानंतर काय, फक्त प्राणी, मग पाण्यामध्ये नाही, तर ते कोण आहेत? तर ते आहेत रानडुक्कर. तर त्यांनी जन्म घेतला, आणि त्या योनीतल्या सगळ्या जीवात्म्यांना आकर्षित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बरं, हा जो वराह अवतार आहे तो का घेतला? तसा असा वराह अवतार तामसिक आपल्याला पण कधी कधी बघवत नाही ते. पण तसा अवतार का घेतला त्यांनी? तर पृथ्वी ही गर्भोदक सागराच्या तळाशी जाऊन हिरण्याक्षाने पाडली होती तिला, पृथ्वीला. मग आता मला सांगा, कुठल्या पाण्याच्या तळाच्या तिथे अगदी खोल स्वच्छता असते की गाळ असतो? नदीमध्ये कधी पण एकदम असं खाली गेल्यावर गाळ असतो, समुद्रामध्ये एकदम खाली गेल्यावर गाळ असतो, घाण असते तिथे. तर तिथून जर पृथ्वीला काढायचंय तर मग परमेश्वराने त्या अनुकूल रूप घेतलं. तर वराह रूप का घेतलं? पृथ्वीला गाळातून, समुद्राच्या गाळातून काढायचं होतं म्हणून घेतलं, बाकी काही कारण नाही. त्याच्या पुढचं रूप कुठलं? जसं ऍम्फिबियस म्हणालो मी, कासव पाण्यावर पण आणि जमिनीवर, तसं आता प्राणी पण आहे आणि पुरुष पण आहे. तर ते आहे नरहरी. नरहरी, हरी म्हणजे फक्त परमेश्वर नाही, हरी म्हणजे सिंह पण. तर नरहरी म्हणजे अर्धे सिंह आणि अर्धे मनुष्य, त्यांचा तो आहे. तर ऍक्च्युली त्याचे म्हणालो भूवर स्वह है ना. तर तुझं भूवर लोक जो आहे तिथे कोण कोण राहतात? तिथे गंधर्व, अप्सरा, किन्नर, किम पुरुष, असे वेगवेगळे जे जाती आहेत त्या भूवर लोकावर राहतात. आणि मग स्वर्ग लोकावर देवता लोक राहतात, मोठे मोठे हे नियंत्रक आहेत. अग्नी, वायू वगैरे ते सगळे राहतात. तर ते भूवर लोक जे आहे मध्ये जे आहे त्याच्यामध्ये किम पुरुष लोक आहे. किम पुरुष, किम म्हणजे कोण, पुरुष म्हणजे व्यक्ती. किम पुरुष म्हणजे काय माहितीये? त्याची अर्धी मान घोड्याची असेल आणि खालचा जो भाग आहे तो मनुष्याचा असेल. त्याचा मागचा भाग मोराचा असेल आणि समोरचा भाग उंटाचा असेल. असे हे जे कॉम्बिनेशन प्राणी आहेत हे सगळे तिथे राहतात.
तर तुम्हाला ज्यांनी थोडे इंग्रजी पुस्तकं वाचले एक सेंटॉर म्हणून एक प्राणी आहे ग्रीक मायथॉलॉजीमध्ये. तर त्याचा समोरचा भाग घोड्याचा असतो, नाही मागचा भाग घोड्याचा असतो, आणि त्याच्या मानेपासून तो एक मनुष्य असतो, त्याला सेंटॉर म्हणतात. हं? तर तो प्राणी, किंवा आपण गरुड बघतो बघा, गरुड. गरुडाला जर आपण जेव्हा आपण भागवतामध्ये चित्र बघितलं असेल, तर गरुडाला 2 हात आहेत आणि तो नेहमी प्रार्थना करत असतो, आणि हे जे पंख आहेत ते तर बाजूला आहेत, राईट. आणि समोर गरुडासारखं त्याचे आहे. तर गरुड पण एक किम पुरुष सारखे आहेत. तर अशा प्रकारे किम पुरुष लोक आहेत, तिथे कळतच नाही किम पुरुष. तर त्याला बघून किम पुरुष म्हणजे हा हा प्राणी आहे की तो, किम पुरुष, किम पुरुष लोक. तशा हे किम पुरुषांना आकर्षित करण्यासाठी नरसिंहदेवाने तो रूप घेतला. मग आपण पोचतो वामन. मग वामन कोणासाठी आले? तर जयदेव गोस्वामी म्हणतात, छलयसी विक्रमणे बलिमद्भुत वामन. तो काय म्हणतात? छलयसी. त्यांनी छल केला कोणासोबत? बली महाराजांसोबत छल केला. बली कोण होते? मनुष्य समाजातले होते. म्हणजे पूर्वीचा जो रूप होता, अर्ध प्राणी आणि अर्ध पुरुष, त्याच्यात तसे नव्हते, त्याच्या पुढचं रूप होते. पण कुठली योनी होती त्यांची? राक्षस योनी, असुर योनी होती. बेसिकली मनुष्यांमध्ये ते लोएस्ट आहेत. लोएस्ट कोण आहेत? तर ते असुरिक त्यांची मूड आहे, की देवतांना मारायचं, देवता. अशा लोकांना आकर्षित करण्यासाठी वामन देव आले. आणि कुठल्या ग्रहांवर आले? देवग्रहांवर आले. कश्यप आणि अदितीचे मुलगा म्हणून आले. स्वर्ग लोकांवर जन्म घेतला. पण कोणा लोकांना आकर्षित केलं त्यांनी? बली महाराजांना, राक्षस लोकांना, असुर लोकांना. सो हळूहळू आपण असं चेतनेच्या स्तरावर वर 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 चाललोय. त्याच्यानंतर परशुराम. परशुराम कसे होते? परशुराम ब्राह्मण परिवारात जन्मले, पण अत्यंत रागीट होते. थोडं जरी काय झालं तर त्याला परशु उचलायचे आणि काट 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 मारहाण करायचे. आणि ते कार्तवीर्य अर्जुन नावाचे एक राजा होते. त्या कार्तवीर्य अर्जुनाने गर्व केला. हम्म. राजा असण्याचा गर्व केला, तर त्याला संपवून टाकलं. आणि 18 वेळा त्यांनी या जगाच्या क्षत्रियांवर चढाई केली. असं म्हणतात 18 वेळा मोठी चढाई केली आणि 3 वेळा छोटी चढाई केली. अशा प्रकारे 21 वेळा परशुरामांनी चढाई करून 21 वेळा सर्व क्षत्रियांना संपवून टाकलं. म्हणजे हळूहळू आता परत आपण चेतनेमध्ये वरवर चाललोय. मग त्याच्यानंतर कोण आहेत? प्रभू रामचंद्र. रामचंद्र कोण आहेत? अत्यंत जेंटलमॅनली, अत्यंत सज्जन व्यक्ती. कधी कोणाशी खोटं नाही बोलणार, कधी कोणावर राग नाही करणार, त्यांच्यावर कितीही कोणी काही केलं तरी ते काही करणार नाही. तर हा एक सज्जन व्यक्तीचा स्वभाव कसा दाखवला त्यांनी? रामचंद्रांनी दाखवला. का? तर राजे होते, नेतृत्व करतायत. तर राजा जर रागीट असेल तर मग खालच्या लोकांना तेवढ्याच सोय मिळते. राजा जर सहनशील असेल तर खालच्या लोकांना पण सहनशील व्हायला लागतं. जसा राजा तथा प्रजा. तर म्हणून रामचंद्रांनी नेतृत्व करणाऱ्या लोकांनी कसं वागायला पाहिजे याच्यासाठी एक मापदंड स्थापित केला. त्याच्यानंतर मग स्वयं श्रीकृष्ण. तर श्रीकृष्ण जे आहेत ते एका वेगळ्या श्रेणीमध्ये येतात. तर म्हणून त्या दशावतार स्तोत्रामध्ये श्रीकृष्ण नाही आहेत, दशावतार स्तोत्रामध्ये बलरामजी येतात. तर बलरामजी म्हणजे अति सुंदर, अति आकर्षक, अति शक्तिशाली. आणि या बलरामजींनी नेहमी इतकं शक्तिशाली असूनही सेवाभाव कधी सोडला नाही. तर तो मूड त्यांनी घेतला, की आपण जेव्हा सज्जन होतो, तर सज्जन इज नॉट हायेस्ट. सज्जन नंतर त्या सज्जनतेचा खरा वापर आहे परमेश्वराच्या सेवेमध्ये. रामचंद्र पण तेच बलराम आहेत. पण बलरामजी एवढे शक्तिशाली असून त्यांनी प्रभुत्व नाही गाजवलं, त्यांनी प्रभूंची सेवा केली. तर म्हणून आपल्या शक्तीचा खरा वापर, आपल्या बुद्धीचा खरा वापर, आपल्या सज्जनतेचा, आपल्या चांगुलपणाचा खरा वापर होतो तेव्हा, जेव्हा आपण परमेश्वराच्या सेवेमध्ये लागतो. मग राजे झाले. राजांच्या वर कोण? राजांच्या वर येतात साधू लोक. तर साधू लोक कोण आहेत? तर त्यांच्यामध्ये त्यांना आकर्षित करण्यासाठी कुठला अवतार आहे त्याच्या पुढचा? बुद्ध अवतार. मग बुद्धाने काय केलं? अशा प्रकारे वैराग्याचं जीवन जगलं, की सगळ्या साधू वृत्तीच्या लोकांना त्यांनी आकर्षित केलं. आणि सगळ्यात वर, जसं आपण एक 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 ग्रह वर चाललोय, तर सगळ्यात वर येतात चेतनेच्या दृष्टीने आपण म्हणू शकतो महादेव, शंकरजी, आहे की नाही? सगळ्या देवतांचे राजे. तर शंकर काय करतात? प्रलय करतात. शंकर काय करतात? नेहमी मारहाण करतात. तर म्हणून
मारहाण करण्याची वृत्ती कोणाची आहे? कल्की. तर शेवटचे अवतार आहेत कल्की अवतार. कल्की अवतार प्रभुपाद म्हणायचे कल्की डज नॉट प्रीच. कल्की कधी प्रवचन देत नाहीत. कल्की फक्त त्यांच्या शस्त्रांनी मारहाण करतात. आणि भागवतामध्ये जे वर्णन आहे की कलियुगाच्या शेवटी कोण उरतील? मनुष्याचा मांस भक्षण करणारे मनुष्य. हं? इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कॅनिबल. कॅनिबल म्हणजे तो इतर मनुष्य. तर म्हणतात स्वतःच्या भ्रूणाला, पोटातल्या भ्रूणाला खाणारे मनुष्य विचित्र जन्म घेतील. मनुष्याला मारून खाणारा मनुष्य जातील. त्या सगळ्या लोकांना प्रवचन नाही देऊ शकत. त्या लोकांना आपण शिकवण नाही देऊ शकत. त्या लोकांना फक्त कापायचं आहे. तर अशा प्रकारे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपाद यांनी या 10 अवतारांना वेगवेगळं असं एका शृंखलेमध्ये स्थापित केलंय. अजून काय काय रूप आहेत? श्री चैतन्य महाप्रभू सार्वभौम भट्टाचार्यांचे भाऊ आहेत. त्यांचं नाव आहे महेश्वर विशाराचा मुलगा कोण? विद्यावाचस्पती. तर विद्यावाचस्पतीशी बोलताना तर श्री चैतन्य महाप्रभू त्यांना सांगतात की कशा प्रकारे गंगा देवी ही पण परमेश्वराचं एक रूप आहे. म्हणतात मूर्ती रूप हे पण परमेश्वराचं एक रूप आहे. गंगा एक रूप आहे, मूर्ती एक रूप आहे. म्हणतात तुलसी देवी ही पण परमेश्वराचं एक रूप आहे. आणि म्हणतात शुद्ध वैष्णव हे पण परमेश्वराचं रूप आहे. तर शालिग्राम शिला ही ऑलरेडी प्राणप्रतिष्ठित मूर्ती आहे. आपल्याला त्याची प्राणप्रतिष्ठा करायची नाही. तर शालिग्राम शिलेच्या रूपामध्ये भगवंत येतात, तुळशीच्या रूपामध्ये भगवंत येतात, शुद्ध वैष्णवांच्या रूपामध्ये भगवंत येतात. हे सगळे पण भगवंतांचे अवतार आहेत. आज आपण श्रीमद भागवताची चर्चा करतोय. तर श्रीमद भागवत हे परमेश्वराचं रूप आहे. विचार करा परमेश्वराने किती किती अवतार घेतलेत केवळ तुम्हाला आणि आम्हाला. जे बुद्धिजीवी लोक आहेत त्यांच्यासाठी शास्त्र आहेत. ज्यांना सिंपल आहेत आणि फक्त त्यांना एका साधारण वृक्षाची सेवा करता येईल तेवढी त्यांच्यामध्ये साधेपण आहे, तर त्यांना तुळशी दिली. ज्यांना वाटतं की अरे स्नान करायला पाहिजे त्यासाठी गंगा नदी दिली, गंगे नदीमध्ये स्नान करा. परमेश्वर हे नानाविध रूप घेऊन केवळ आपल्याला फक्त आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करतात. एक रूप आहे परमेश्वराचं जे मला वाटतं की खूपच विशेष आहे, तर हे परमात्मा रूप. परमात्मा रूप विशेष काय? कारण कोणकोणत्या योनीमध्ये असताना परमात्मा आपल्या सोबत असतात. आपण विष्ठेतली किडा असतो ना, तो विष्ठेमध्ये फिरत असतो. त्या किड्याच्या जन्मामध्ये पण परमेश्वर परमात्मा रूपी त्या आत्म्याच्या सोबत असतात. तर हे सगळे जे रूप मी सांगितले शालिग्राम शिला गंगा नदी वगैरे हे तर दिव्य आहेत. पण विचार करा परमात्मा हे जे रूप आहे हे परमेश्वराने आपल्या सोबत साथ देण्यासाठी घेतले की कधी हा व्यक्ती माझ्याप्रती जो आता विमुख झालाय हा कधी उन्मुख होईल आणि कधी माझ्याकडे बघेल. विचार करा वाईटातल्या वाईट योनीमध्ये पण भगवंत नेहमी त्या आत्म्याच्या शेजारी आहेत आणि वाट बघतायत की हा कधी बघेल. तर भगवंतांना आपल्याप्रती किती प्रेम आहे. भावयती त्यांना आपल्याप्रती किती प्रेम आहे. ही सृष्टी पण बनवतात त्यानुसार पण भावयती आहे. पण मूळ गोष्ट भागवतामध्ये जी सांगितली येते की त्यांना आपल्याप्रती किती प्रेम आहे. श्रील प्रभुपादांच्या जीवनामध्ये पण आपण बघतो की त्यांना नेहमी अशी इच्छा होती की लोकांच्या स्तरावर जाऊन बोलायचे. श्रील प्रभुपादांनी कधी त्यांचा असा उंच स्तर लोकांवर कधी लादला नाही. पण नेहमी म्हणायचे की मला लोकांच्या स्तरावर जाऊन बोलायचंय. एकदा हिप्पी लोकांना जेव्हा प्रचार करत होते तेव्हा एका हिप्पीने विचारलं की नक्की हा जो हरे कृष्ण महामंत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की खूप आनंद मिळेल आनंद मिळेल तर नक्की किती आनंद मिळेल. तर प्रभुपादांनी म्हणाले त्यावेळेस एक ड्रग्ज मिळायचे अमेरिकेमध्ये त्याचं नाव होतं LSD म्हणून. तर प्रभुपादांनी पटकन उत्तर दिलं हरे कृष्ण महामंत्र हा LSDचा समुद्र आहे. ऍक्च्युली कोण साधू आहे कोण शुद्ध वैष्णव आहे जो ही उपमा देईल की ड्रग्ज ते लोक छोटे छोटे ड्रग्ज घ्यायचे आणि त्याच्यामध्ये 4-5 तास त्यांच्या तंद्रीत राहायचे. प्रभुपादांनी सांगितलं हरे कृष्ण महामंत्र इज अन ओशन ऑफ LSD. हे जेव्हा त्या सगळ्या लोकांनी ऐकलं ते म्हणाले अरे समुद्र. आणि प्रभुपाद म्हणाले आणि इट इज फ्री आणि मोफत आहे हा. तर प्रभुपादांना नेहमी लक्षात यायचं आपण आपल्या स्तरावर राहून जर प्रचार केला तो अनेक वेळा दुसऱ्या लोकांना तो स्पर्शही करत नाही. पण प्रभुपादांनी तशा प्रकारचा प्रचार कधी केला नाही. प्रभुपादांनी नेहमी कोण व्यक्ती आहे त्याच्या स्तरावर जाऊन नेहमी त्याला प्रचार केला. प्रभुपाद नेहमी त्यांच्या भक्तांना एक क्रिएटिव्ह फ्रीडम द्यायचे
नेहमी म्हणायचे नाही तुम्ही करा, तुमच्या हिशोबाने करा आणि थोडं गायडन्स द्यायचे, पण कधीही त्यांनी लादलं नाही. तर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये जेव्हा गेले तेव्हा त्यांनी तिथल्या भक्तांनी काय केलं होतं, एक रिव्हॉल्विंग ऑल्टर बनवला होता. तर प्रभुपादांनी जेव्हा दंडवत प्रणाम केला तेव्हा जगन्नाथ बलदेव सुभद्रा होते. आणि जेव्हा तो दंडवत प्रणाम करून उठले तेव्हा बघितलं तर ऑल्टरमध्ये गौर निताय होते. तर मग ते म्हणाले ते गौर निताय ते कुठे गेले, तर म्हणे नाही, ते असे ते गोल फिरणारं ऑल्टर होतात, एकाला एक पाठीमागे ठेवलं होतं. मग तेव्हा प्रभुपादांनी ऍक्च्युली विचार करा की भगवंतांचं दर्शन बंद करणे हे परवानगी घ्यायला लागते. जेव्हा पुजारी लोक भोग दाखवण्यासाठी जेव्हा पडदा लावतात तेव्हा भगवंतांची परवानगी घ्यायला लागते की भगवंता सगळे इथे भक्त बसलेले आहेत, पण तुम्हाला खाऊ घालायचंय म्हणून मी दर्शन बंद करतोय, तर परवानगी द्या. आणि भगवंतांची परवानगी घेऊन आपण मग पडदा लावतो. तर ह्या भक्तांनी प्रभुपादांची पण परवानगी नाही घेतली, भगवंतांची पण परवानगी नाही घेतली आणि प्रभुपादांना 2 दर्शन देण्यासाठी रिव्हॉल्विंग ऑल्टर ठेवलं. तर प्रभुपादांनी म्हणाले, तुमची ही जी आयडिया आहे रिव्हॉल्विंग ऑल्टरची, ती खूप क्रिएटिव्ह आहे. पण आपण ना परंपरेमध्ये जे शिकवलंय ते करतो, तर आपण असं करू नये म्हणून. मग भक्तांना लक्षात आलं की प्रभुपादांनी ऍक्च्युली खूप सांभाळून घेतलं आपल्याला. प्रभुपादांनी 27 ऑक्टोबर 1975 ला नायरोबीमध्ये श्रीमद भागवतम स्कंद क्रमांक 3 अध्याय क्रमांक 28 आणि श्लोक क्रमांक 18 वर एक लेक्चर दिलंय, ते मी आता मध्ये ऐकत होतो. तर त्याच्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की परमेश्वर हे परमेश्वर आहेत आणि साधारण व्यक्ती हा परमेश्वरा समान कधीच होऊ नाही शकत. तर परमेश्वर कारण सर्व व्यापी आहे, तर परमेश्वराची मूर्ती ही पण परमेश्वरासारखीच असते. तर म्हणून आपण परमेश्वराच्या मूर्तीला जेव्हा भोग अर्पण करतो तर ते आहे की परमेश्वराला अर्पण करतो. त्याचं संपूर्ण लेक्चरमध्ये परमेश्वरा किती श्रेष्ठ आहेत आणि साधारण व्यक्ती किती श्रेष्ठ नाही याच्यावर प्रभुपादांनी भर दिला. तर लेक्चर संपल्यानंतर एका भक्ताने हात वर केला आणि म्हणाले, पण प्रभुपाद, मायापूर आणि वृंदावनमध्ये ना मी बघितलं की तुमची मूर्ती आहे आणि तुमच्या मूर्तीला पण भोग लावतात म्हणून. प्रभुपाद म्हणतात, मी याला शिकवलं की भगवंत श्रेष्ठ आहेत आणि भगवंत मूर्तीपासून अभिन्न आहेत आणि साधारण जीवात्मा. पण हा मलाच प्रश्न विचारतोय. तर आपण असं कदाचित रागावलं असतो, पण प्रभुपाद म्हणाले, मास्टर कॅन बी अप्रोच थ्रू सर्वंट. प्रभुपादांनी त्या मूळ प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही की मी साधारण आहे की मी असाधारण आहे. प्रभुपाद म्हणाले, स्वामींना आपण सेवकाद्वारे पोहोचू शकतो. म्हणून जेव्हा आपण भगवंतांना भोग लावतो तेव्हा गुरु महाराजांना पण भोग लावायला पाहिजे. आपण गुरु महाराजांना साधारण बनवू शकतो. आणि मग प्रभुपाद सांगितलं, साक्षात हरित्वेन समस्त शास्त्रे उक्तस्तथा भाव्यत एव सद्भी, की सर्व शास्त्रांमध्ये सांगितलंय की गुरु हे पण परमेश्वरा समान असतात. परमेश्वर नसतात पण परमेश्वरा समान असतात, तर त्यांना पण भोग लावू शकतो. अशा प्रकारे प्रभुपादांनी पाश्चात्य देशात प्रचार करता करता अनेक वेळा त्या लोकांना सांभाळून घेतलं, त्या लोकांची जी वृत्ती होती त्या अनुसार प्रचार केला. त्यांना समजेल अशा उपमा दिल्या, त्यांना समजेल अशा प्रकारे सांगितलं. आपण याच्यातून काय शिकू शकतो? श्रीकृष्णांसारखे व्यक्ती मुंगी योनीमध्ये अवतार घ्यायला तयार आहेत, मत्स्य योनीमध्ये अवतार घ्यायला तयार आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंचा भक्त अवतार घ्यायला तयार आहेत, स्वामी सेवक बनायला तयार आहेत. आणि प्रभुपादांसारखे श्रेष्ठ महाभागवत भक्त या जगामध्ये येऊन LSDचा समुद्र आहे हे उदाहरण द्यायला तयार आहेत. विचार करा आपण आपल्या जीवनामध्ये काय शिकू शकतो. तर तुम्हाला मी हा प्रश्न विचारतो की भगवंत एवढे कृपाळू आहेत, प्रभुपाद एवढे कृपाळू आहेत, हे सगळे जण एवढे कृपाळू आहेत, तर आपण आपल्या जीवनामध्ये याच्यातून काय शिकवण शिकू शकतो? तर कोणी सांगणार? जे बोलले नाहीये ते बोला. खेडकर प्रभू नेहमी बोलतात, खेडकर प्रभूंनी तो माईक इतरांना द्यावा. हरे कृष्ण दंडवत प्रणाम प्रभूजी. आपण नम्र होऊन नेहमी सेवा करायला हवी. अहो प्रभूजी, आजचा विषय होता नम्रतेचा नव्हता. आजचा विषय होता उच्च व्यक्ती आहे पण तो ज्या व्यक्तीला बोलतोय त्याच्या स्तरावर येऊन वागतोय. कृपा प्रभूजी. अजून कोणी? हरे कृष्ण दंडवत प्रणाम. आपण पण प्रचार करताना ज्यांना आपण प्रचार करतोय त्यांच्या स्तरावर जाऊन त्यांना समजेल असं आणि त्यांना उमजेल म्हणजे
पटेल अशा पद्धतीने प्रचार केला पाहिजे आणि नेहमी आपल्याला त्यांच्याबद्दल दयाभाव आहे या भावनेने प्रचार केला पाहिजे की आपण काही फेवर करतोय किंवा आपण श्रेष्ठ आहे असं भावना असली नाही पाहिजे. व्हेरी गुड. कधी पण ना प्रचार करतो, प्रचार कोणाला करतो आपण? ज्यांना माहीत नाहीये त्यांना प्रचार करतो. तर कधी प्रचारकामध्ये आपण ज्याला प्रचार करतो त्याच्याप्रती हीन भावना येऊ नये. कधी पण हा एक रिस्क आहे, हा धोका आहे की शिक्षकाला कधी आपल्या विद्यार्थ्याप्रती हीन भावना येऊ नये. अरे एवढं पण कळत नाही, अरे एवढी पण अक्कल नाही, हे असं करायचं असतं. तर नेहमी शिक्षकाने विद्यार्थ्याप्रती नेहमी एक दयेची भावना ठेवायला पाहिजे. तसं प्रचारकाने नेहमी विचार करायला पाहिजे, नाही आज नाही तर उद्या शिकतील, आज नाही तर उद्या शिकतील. तर ही जी आशा आहे ती आशा प्रचारकाचा मुख्य धन आहे. प्रचारकाला ज्ञान कमी असेल तरी चालेल, प्रचारकाला श्लोक नसतील तरी चालेल, पण प्रचारकाला नेहमी ही आशा असते, हा व्यक्ती आजपर्यंत बद्ध जीवन जगतोय, हा भागवत ऐकून, हरिनाम घेऊन, सेवा करून, महाप्रसाद खाऊन उद्या कधीतरी बदलेल. सो मुख्य धनसंपत्ती प्रचारकाची काय आहे? आशा. काय? हा बदलेल. प्रभुपादांनी या आशेच्या बळावर प्रचार केला आणि त्यांचे अनुयायी पूर्ण जगभर फक्त या आशेच्या बळावर प्रचार करतायत. नाहीतर आपण सगळे तर अपात्र आहे. आपल्याला काय अधिकार आहे हे सगळं ऐकण्याचा? श्रीकृष्णांबद्दल श्रवण करणं, जगन्नाथजींचं दर्शन करणं, हे सगळ्यासाठी आपण अपात्र आहोत. पण नाही, आपल्या वरचे जे लोक आहेत त्यांनी आपल्याकडून अजूनही आशा ठेवली आहे की नाही हा बदलेल, हा बदलेल म्हणून. तर ते नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. लोखंडे प्रभूजी समोर आले आणि हातात माईक घेतलाय, त्यांना काहीतरी बोलायचंय. येस लोखंडे प्रभूजी. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी, मी तर एकदम नवीन भक्त आहे, पण मला असं वाटतंय की माझ्यासारख्या भक्तांनी म्हणजे झोपेतून उठल्यापासून परत झोपेपर्यंत आपली सुरुवात आपल्या घरापासून होते, घरातल्या माणसापासून होते. तर आपल्या घरातल्या माणसांना आपण आधी की बाबा भक्तीबद्दल त्यांचं कसं, त्यांच्यात राहून त्यांचं भक्तीतलं कसं इंटरेस्ट वाढेल आणि आपण नंतर घरातनं बाहेर पडल्यानंतर जे आपल्या सोबत येतात, आता मी डॉक्टर आहे, तर माझ्या जे काही संबंधित येतात त्यांना आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे आणि आपलं वातावरण भक्तीचं कसं होईल त्यांच्या इंटरेस्ट बाळगून आपण हे सगळं असं सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं प्रभूजी. हरे तर कृष्ण. नेहमी तीच भावना की माझ्याकडे खूप मोठा साठा आहे, पण तो पूर्ण साठा कोणाच्या डोक्यावर मारायचा नाहीये मला. माझ्याकडे जो साठा आहे तो कसा या लोकांना स्वीकार होईल याच्यावर मनन करून हळूहळू द्यायचं आहे. एक्सपर्टली करायला लागतं ते. इतकं पण सिम्पल नाही द्यायचं की त्या लोकांची वाढ नाही होणार आणि इतकं पण एकदम असं फेकायचं नाही की ते बिचारे त्याच्या खाली दबतील. पण हळूहळू हळू त्यांच्या आध्यात्मिक शक्तीची वाढ होईल या प्रमाणात आपल्याला द्यायचं. तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे, खूप खूप आभार. अगदी अतिशय थंडीच्या वातावरणामध्ये पण आपण सकाळी सकाळी श्रीमद भागवत प्रवचनामध्ये आलात, तर सर्वांचे खूप खूप आभार. जय श्रीमद भागवत महापुराण की जय, श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटी वैष्णववृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू व्हेरी मच प्रभूजी, खूप छान थँक्यू. ऐकलं तुम्ही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजींचे आपण 3 वेळा हरी बोल आभार मानूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. जय हरे श्रील कृष्ण. प्रभुपाद की जय.